खूप टेस्टी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तर एकदा नक्की ट्राय करा. बेसन पीठ आणि शेंगदाणे टाकून भरलेल्या मिरच्या कशा बनवल्या आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज बनवते खानदेशी स्पेशल मस्त बेसन पीठ, शेंगदाणे कूट आणि काही मसाले ॲड करून बनवलेल्या भरलेल्या मिरच्या बनवते. तर सर्वप्रथम मस्त त्यांना बघा अशी कट करून घ्यायची मध्ये, त्यानंतर त्यात मीठ भरून घ्यायचं एक एक करत. जास्त पण मीठ टाकायचं नाही, नॉर्मलचं. त्यानंतर मसाला ॲड करायचा. मसाला तयार करताना घ्यायचं लसूण, जिरे, चटणी, हळद आणि धनेपूड घ्यायचं. ते सगळं मस्त एकजीव होईपर्यंत बारीक करून घ्यायचं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट तयार करायचा. बघू शकता मी असं बारीक केलं होतं. त्यानंतर बाकी शेंगदाण्याचं कूट आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. त्यानंतर मसाल्यातच मी मीठ ॲड करून घेतलं होतं. कढई ठेवली तापवायला, छानशी गरम झाली. त्यानंतर थोडं तेल टाकायचं चवीप्रमाणे. त्यात राई जिरेची फोडणी द्यायची. त्यानंतर जे बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट होतं ते त्यात टाकून द्यायचं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला परतत राहायचं. त्याला मस्त ब्राऊन कलर येतो आणि कडक होऊन जातो, छान वास पण सुटतो त्याचा. तोपर्यंत त्याला हलवतच राहायचं. बघू शकता किती छान कलर येतोय त्याला. हलवतच राहायचं थोडा वेळपर्यंत. मस्त लालसर झाल्यानंतर त्याला एक साईडला काढून घ्यायचं. परत तेल टाकायचं आणि जो मसाला बनवला होता आपण तो तळून घ्यायचा. मसाला छान तळला गेला त्यानंतर जे पीठ बाजूला ठेवलं ते त्यात ॲड करायचं. सगळं मिश्रण मस्त एकजीव होईपर्यंत कालवत राहायचं. थोडी कोथिंबीर टाकायची मस्त. हे सगळं झाल्यानंतर मसाला घ्यायचा आणि मिरच्या भरायला सुरुवात करायची. तर बघा मी दाखवल्याप्रमाणे मस्त स्वच्छ धुवून मिरच्या त्यात मीठ भरून घेतलं होतं कापून सण. थोडं थोडं मसाला ॲड करत गेली. अशा प्रकारे मसाला त्यात भरत राहायचा, मस्त टाईट करायचं त्यांना. मंडळी, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा मी अशी मिरची भरलेली आहे. एक एक मी सगळ्या मिरच्या भरून घेतल्यानंतर तेल तापवायला ठेवलं एका कढईत. मस्त मंद आचेवर होऊ दिलं. त्यानंतर थोडं जिरे टाकलं, त्याच्यात एक एक मिरची सोडत गेली. लक्ष राहू द्यायचं की जास्त गॅस फास्ट पण नको आहे, मीडियम आचेवर होऊ द्यायचा त्या मिरच्या. पाण्याची गरज नसते, फक्त तेल आणि वाफेत त्या होऊन जातात. टाकल्यानंतर थोड्या हलवत राहायचं त्यांना थोड्या थोड्या वेळात आणि वरतून ताट ठेवून द्यायचा, म्हणजे वाफेत मस्त शिजून जातं त्या. बघा किती छान होत आहे. आता इथं तुम्ही चम्मचने केलं तरी चालेल, माझ्याकडनं ते होत नव्हतं तर मी हातानेच केलं होत्या. थोड्या थोड्या वेळात बघतच राहायचं त्या, जास्त खाली लटकायला पण नको, मस्त हलवत राहायच्या. तर हे खायला खूप टेस्टी लागतं. मी या डाळ भात सोबत बनवल्या होता, तर तुम्ही पोळीसोबत पण बनवू शकता किंवा डाळ भात सोबत भाजी नसली तर अशा मिरच्या बनवून घ्यायच्या, खूप छान लागतात. मंद आचेवर होऊ द्यायचे त्यांना. तर बघू शकता फायनल लुक. वाव, खूप टेस्टी होत्या. आमच्या घरात सगळ्यांना आवडल्या. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही पण अशा मिरच्या एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कशा वाटल्या हे नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.